रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून उमेदवार मतदाराच्या गाठीभेटी घेऊन प्रचार करण्यात गुंतले आहेत. अलिबाग तालुक्यातील कावीर या जिल्हा परिषदेच्या गटातून शिवसेनेचे तालुका प्रमुख अनंत गोंधळी हे निवडणूक लढवत आहेत. मतदारांचा आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं अनंत गोंधळी यांनी सांगितले. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन प्रचार करण्यात येत असल्याचं ते म्हणाले. आता सध्या आमचा जो प्रचार आहे ह्या विभागाला विकास कामही महत्त्वाचे आहेत. पाणी, रस्ते आणि रोजगार. तर पाण्याचा प्रश्न एवढा मोठा आहे की ह्या विभागाला पाणी आहे. उमटे धरण पूर्ण गाळ भरलेलं आहे, परंतु कित्येक वर्ष जिल्हा परिषद ही विरोधक असल्यामुळं कोणी लक्ष न दिल्यामुळं मला जरा ह्या विभागात पाण्याचा प्रश्न हा महत्त्वाचा आहे. रस्ते तर आमच्या माननीय आमदार साहेब महेंद्र दळवी यांनी एवढे आता रस्ते आणले. वर्ष काय 2 वर्ष लोकांना कामं होतात म्हणून त्रास होईल, परंतु ते काम एवढं पक्क होणार आहे की 50 वर्ष लोकांना रस्त्याबाबतीत बोलायला चान्स नाही राहणार. प्रश्न राहिला पाण्याचा. तर सांबरकूट धरण आमदार साहेबांनी चांगला प्रयत्न केला. 3,500 कोटी त्या धरणाला आणलेलं आहे आणि ते तर धरणाचं काम सुरू झाले की त्या धरणाचं काम झाल्यानंतर पाणी या विभागाला प्रत्येक गावागावात घराघरात कसं मिळेल हे माझ्याकडे लक्ष आहे द्यायचं. 1992ला मी राजकारणात म्हणजे सक्रिय जास्त झालो आणि 1992ला पंचायत समिती निवडणूक मी लढवली होती. मी काँग्रेसमध्ये होतो आणि नौका होतो, पण तरी त्या टायमाला फक्त मी 136 मतांनी पराजित झालो. कुठेही विकास काम किंवा माझं कार्य नव्हतं. आणि नंतर मी 2007ला जिल्हा परिषद निवडणूक या विभागाची लढलो. त्या टायमाला सुद्धा मी त्याला राजकीय क्षेत्रात जास्त आलो होतो आणि रोजगार या विभागात लोकांना दिल्यामुळं मला एक अपेक्षा होती. परंतु त्या टायमाला जुने जाणते राजकारणी आणि शेतकरी कामगार पक्षाचे बाला तिरके यांच्यात माझ्यात लढाई होती. त्या टायमाला मी 600 मतांनी पराजित झालो. परंतु आता नंतर ते बालासाहेब तिरकेसुद्धा आमच्या पक्षाबरोबर आहेत आणि आम्ही विकास कामं आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्फत भरपूर केलेली असल्यामुळं लोकांकडं मला अपेक्षा आहे. आणि इथे जेल कंपनी जो आता आलेली आहे तिथं एक माझं मोठं स्वप्न आहे की या विभागात सुशिक्षित बेकार लोक जी तरुण मुलं आहेत यांना रोजगार कसा मिळेल, नोकरी कशी मिळेल याचा आम्ही विजन ठेवून या जिल्हा परिषद उमेदवारीची लढाई करत आहोत. लोकांच्या काय अपेक्षा आहेत तुमच्याकडून? अत्यंत प्रतिसाद चांगला आहे आणि लोकांना एक उत्साह आहे की या जिल्हा परिषदमध्ये उमेदवार आपण लढवता आणि आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही या विभागात विकास कामं चांगल्या पद्धतीने कराल आणि तुम्ही जे जिल्हा परिषद निवडून गेल्यानंतर या विभागाचा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा हे तुम्ही दाखवून द्याल अशी लोक माझ्याकडे अपेक्षा करतात की त्यांना गॅरंटी आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.